नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपल्या दुसऱ्या लेक्चर सेशनमध्ये त्यांचं स्वागत आहे. तसं तर आपलं चौथं लेक्चर आहे, पण मी खऱ्या अर्थाने याला माझं दुसरंच लेक्चर म्हणतो. तो या आपल्या दुसऱ्या लेक्चर सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. ओके, मे बी नोटिफिकेशन काहींना येतं काहींना येत नाही, पण आपण लवकरच व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहोत आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे. आय होप काही जण तुम्ही लाईव्ह असणार, काही जण नसणार, तरी हे तुम्हाला लाईव्ह लेक्चर स्वरूपात पण उपलब्ध असणार आहे आणि हे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध, म्हणजे आपण रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा टाकत असतो. तो आजचं आपलं दुसरं सेशन आहे, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. ओके, सो आय होप सगळ्यांना नोटिफिकेशन केलेलं असेल, सगळेजण लाईव्ह येत असणार. ठीक आहे. नोटिफिकेशन गेलंय. तो मी जास्त वेळ न घेता मी माझं लेक्चर चालू ठेवतो, कारण आपल्याला हे रेकॉर्डेड पण तुम्हाला अवेलेबल होणार आहे, त्यामुळे मला काही फार अडचण वाटत नाही. चला, तो आपण काल काय सुरू केलं होतं की काल आपण महाराष्ट्राचं बॅकग्राऊंड बघितलं होतं की महाराष्ट्र राज्याची स्थापना कशी झाली. ओके, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, महाराष्ट्र राज्याची जडणघडण कशी, हे सगळे मुद्दे आपण काल बघितले होते. आज आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत की नेमकं महाराष्ट्र राज्याचं स्थान आणि विस्तार कसा आहे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी कशी आहे आणि महाराष्ट्राला कोणकोणते राजकीय सीमा लागतात, कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा महाराष्ट्राशी भिडलेली आहे, हे सगळे मुद्दे आपण आज बघणार आहोत. चला, सो जास्त वेळ न घेता मी सुरुवात करतो. ओके, जास्त वेळ न घेता चला सुरुवात करतो. ठीक आहे, चलो. आता बघा, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार हे समजून घेण्यासाठी मी छोटासा एक महाराष्ट्राचा मॅप तुमच्या काढतो. ओके, आता महाराष्ट्राचं स्थान आपण जर बघितलं तर 15°44 उत्तर अक्षर उत्तर ते 22°6 उत्तर अक्षर उत्तर. आता लक्षात घ्या, 15°44 मिनिटे तर 22°6 मिनिटे उत्तर अक्षर उत्तर असा तो विस्तार असतो. त्यानंतर बघा, 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त. आता सगळ्यात महत्वाचं काय, बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही की अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. मग आपल्याला अक्षरवृत्त रेखावृत्त माहित पाहिजेत. मी थोडक्यात सांगतो. बघा, या पृथ्वीच्या मध्यातून जी आडवी रेषा गेलेली आहे, जिला झिरो रेषा गेलेली आहे, त्या आडव्या रेषेला मूळ रेखावृत्त मूळ अक्षरवृत्त म्हणतात, म्हणजे झिरो अक्षरवृत्त. त्यालाच आपण विषुववृत्त असं म्हणतो. मग या विषुववृत्ताला जेवढ्या पण आडव्या रेषा समांतर गेलेल्या आहेत त्यांना आपण अक्षरवृत्त म्हणतो. अक्षरवृत्तांमुळे आपल्याला त्या देशाचं स्थान, त्या देशाचं हवामान समजण्यास मदत. तर दुसरा मुद्दा आहे हुबी रेषा. आता हुबी रेषा म्हणजे ही झिरो रेषा, तिला आपण ग्रीनिच रेषा म्हणतो. तिला अर्धवर्तुळाकार ज्या रेषा गेलेल्या असतात समांतर, अशा रेषांना काय म्हणतो आपण? खरं तर समांतर नाही तर अर्धवर्तुळाकार असते, अशा रेषांना आपण रेखावृत्त म्हणतो. मग अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यावरून आपल्याला कोणत्याही देशाचं स्थान काढता येतं, कोणत्याही राज्याचं स्थान काढता येतं. जसं की आपण आता पाहिलं की 15°44 ते 22°6 हे महाराष्ट्राचं म्हणजे काय, या दोन आडव्या रेषांमध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे आणि उभ्या रेषा म्हणजे दोन रेखावृत्तांमध्ये महाराष्ट्राचं. मग हा महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे. आता दोघांमधला जर फरक बघितला तर आता 15 आणि 22 म्हणजे साधारण आपल्याला अप्रॉक्स 7 ते 8 अक्षरवृत्तांचा फरक दोघांमध्ये दिसतोय. इकडे जर आपण बघितलं 72°36 ते 80°54 म्हणजे इथं सुद्धा 8 रेखावृत्तांचा फरक दिसतोय. असाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की सुमारे किती रेखावृत्तांचा आणि किती अक्षरवृत्तांचा फरक आहे, असाही प्रश्न एमपीएससी विचारू शकतो. ठीक आहे, सो त्या अँगलने मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की या अँगलने प्रश्न येऊ शकतात, या अँगलने अभ्यास करा. कारण मागे भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार
आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार याच्यामध्ये किती अंशांचा फरक आहे असा प्रश्न एमपीसीने विचारला होता. तर असं उत्तर दिलं होतं 29 अंश पेक्षा जास्त. किती आहे मग फरक? 29 अंश पेक्षा जास्त. आता हे उत्तर दिलंय म्हणजे अप्रॉक्स उत्तर नाही दिलंय, म्हणजे इथं काय देतील ते 8 अंशापेक्षा जास्त, 7 अंशापेक्षा जास्त असा प्रश्न विचारतील. म्हणजे ते अप्रॉक्स नाही विचारत. म्हणजे म्हणून समजून घ्या की अक्षरवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय हे पहिले तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. आता हे एक सेपरेट चॅप्टर आहे वर्ल्ड जिओग्राफी मध्ये. हे आपण नंतरून कधीतरी मी तुम्हाला शिकवेल डिटेल मध्ये. आता पूर्ण चॅप्टर द्यावा लागतं तेव्हा आपल्याला ते समजणार आहे. पण मी इथं इन शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून दिलं की अक्षरवृत्त म्हणजे काय, की ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना आपण अक्षरवृत्त म्हणतो आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो. मग या दोन अक्षरवृत्तांच्या दरम्यान आणि या दोन रेखावृत्तांच्या दरम्यान महाराष्ट्राचं स्थान आहे. हे झालं महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. आणि महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे. कसा आहे? महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे. लक्षात घ्या काय आहे? त्रिकोणाकृती आहे म्हणजे ट्रायंगल आहे. पण काही ठिकाणी तो चतुष्कोणीय पण वाटतो, पण खऱ्या अर्थाने तो त्रिकोणाकृती आहे. आणि लक्षात घ्या आता एक वर्ड तुम्ही वाचला असेल पुस्तक की याचा पाया कोकण मध्ये आहे किंवा याचा पाया उलटा आहे, असा वर्ड तुम्ही कुठेतरी पुस्तकात संदर्भ पुस्तकात वाचला. आता पाया उलटा आहे किंवा पाया कोकणात आहे म्हणजे काय? आता उदाहरणार्थ समजा आपण जर त्रिकोण काढला तर हा खाली जो असतो याला आपण पाया म्हणतो आणि दोन्ही बाजू असतात त्रिकोणाच्या. आता हा जो पाया आहे हा पाया उलटा आहे म्हणजे याचा अर्थ काय की एक टोक खाली निमुळत होत गेलेलं आहे म्हणजे पाया उलटा दिसतोय वरती बघा. किंवा पाया कोकणात आहे. आता एक टोक इकडे पण पूर्वेकडे निमुळत होत गेलेलं आहे म्हणजे पाया कोकणात आहे. आता बऱ्याच संदर्भांमध्ये असं दिलंय की पाया कोकणात आहे, बऱ्याचशा संदर्भांमध्ये दिलंय की पाया उलटा आहे. आता दोघीकडे सारखं निमुळत टोक गेल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. पण असा प्रश्न येऊ शकतो म्हणून मी तुम्हाला हे हिंट देऊन टाकली की असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार समजून घेत असताना आपल्याला हे मुद्दे पण समजून घेणं गरजेचं. मग महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर. आता बऱ्याचशा संदर्भ पुस्तकांमध्ये ही 700 दिलेली आहे, पण बऱ्याचशा संदर्भ पुस्तकांमध्ये ही 720 सुद्धा दिलेली आहे. 720 किलोमीटर. आता 720 का दिली आहे याच्या मागचं कारण सांग. कारण आपल्या किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे, पण खऱ्या अर्थाने जर आपलं भूभागाचं टोक पाहिलं तर त्याची लांबी 700 किलोमीटर आहे. त्याचं उत्तर काय? 700 किलोमीटर. आणि बघा पूर्व पश्चिम लांबी जर विचारली तर ती 800 किलोमीटर. काय महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे मग? ती 800 किलोमीटर. बघा उत्तर दक्षिण लांबी ही 700, पूर्व पश्चिम लांबी ही 800. मग आपल्याला या मुद्द्यावर कमीत कमी 10-12 प्रश्न आलेले असतील. तुम्ही ना विद्यार्थी मित्रांनो माझं मागचं एखादं लेक्चर बघा युट्यूबला, पहिलंच लेक्चर आहे माझं युट्यूबला, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तारवर आधारित मी सगळे प्रश्न घेतलेले आहेत बघा. पहिलंच लेक्चर ते जवळजवळ 3000 ते 4000 व्ह्यूज त्या लेक्चरला गेले आहेत. मी त्याच्यात कमीत कमी 4 ते 5 वेळा एवढ्याच एका टॉपिकवर रिपीटेड होताना क्वेश्चन पाहिलेले आहेत. क्वेश्चन रिपीटेड झालेले आहेत बघा. म्हणून हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. काय? हा टॉपिक खूप महत्वाचा आहे हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? चला मग मी पुढे जातो. तुम्हाला स्थान आणि विस्तार समजलं असेल किंवा उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राची समजली असेलच. चला मी पुढे जातो. आता पुढे आता आपल्याला बघायचंय की महाराष्ट्र राज्याला नेमक्या बॉर्डर्स कशा लागून आहे. आता मी जर वर्गात असतो तर मी काय करतो, जर ऑफलाईन सेशन असतं तर मी विद्यार्थ्यांकडून मॅप भरून घेतो. हे जास्त बेटर असतं. पण कसं आहे आता आपण ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आहोत. बऱ्याचदा ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपल्याला काही गोष्टी करता येत नाही किंवा काही गोष्टी करताना आपल्याला बऱ्याच अडचणी असतात. बरोबर आहे ना? ठीक आहे ना? तो त्या अडचणींना दूर करून मी इथं त्यासाठी ब्लँक मॅप तुमच्या समोर ठेवलाय. थोडासा बुरसट दिसू शकतो पण दिसत असेल 100%. चला तर आता हा ब्लँक मॅप द्वारे आपण सगळ्या महाराष्ट्राला समजून घेणार. काय समजून घेणार आहोत? महाराष्ट्राला समजून घेणार आहोत. चला तर मग मी तुम्हाला आता या मॅपच्या आधारे नेमका आपल्या राज्याला कोणकोणत्या राज्यांच्या कशा सीमा लागलेल्या आहेत ते सगळं सांगतो. चला तर बघूया. बघा आपल्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आहे. कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. आपल्या पूर्वेला जर आपण गेलो
तर आपल्या पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे. मी एक शॉर्ट मध्ये लिहितो, आपल्याकडे जागा स्पेस कमी असल्या. त्यानंतर आपल्या आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे. बघा, आपल्या आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे. त्यानंतर आपल्या दक्षिणेला जर आपण आलो तर आपल्याला दक्षिणेला आपल्याला कर्नाटक राज्य आहे. बघा, कर्नाटक. आपल्या अजून दक्षिणेला आलो तर इथं बघा एक छोटंसं गोवा हे स्टेट आहे. कोणतं स्टेट आहे? गोवा हे स्टेट आहे. ठीक आहे, सॉरी, गोवा हे राज्य आहे. त्यानंतर इकडे आपण बघू शकतो या आपल्या वायव्येला गुजरात हे राज्य आहे. काय? आपल्या वायव्येला गुजरात राज्य. आणि जर तुम्ही इकडे गेले तर आपल्याला माहिती की इकडे अरबी समुद्र आहे. बरोबर ना? आपल्याला मॅप माहित असला पाहिजे. मॅप माहित असला तर आपल्याला अभ्यास सोपा जातो. मॅपिंग महत्वाची असते. म्हणून तुम्ही आता मी ऑनलाईन जरी करतोय तर तुम्ही मॅप परचेस करा आणि अशा पद्धतीने मॅप भरायचा प्रयत्न पण करायचा, जो जसा मी भरून देतोय तुम्हाला. आलं लक्षात? चला, मग आपल्याला दिसतंय की गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा म्हणजे 6 राज्य आहेत की ज्यांच्या सीमा आपल्या सोबत जुळलेल्या आहेत. तर स्पष्ट दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, आता इथं तुम्हाला छोटासा भाग दिसत, मी मुद्दाम याला वेगळ्या पेनने दाखवतो. हा आहे दादरा नगर हवेली. काय हा? दादरा एकच मिनिट हा. एकच मिनिट चालू करतो मी, काहीतरी बॅग घेतलं त्याने, प्रॉब्लेम नाही. चला ठीक, आलो. चला, तो काय दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली. आता हा केंद्रशासित प्रदेश आहे. काय हा? केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली. आणि याच्यात आता दीव आणि दमन, आता 26 जानेवारी 2020 पासून दीव आणि दमन ऍड झालाय. पण लक्षात घ्या विद्यार्थी, दीव आणि दमन हा नाहीये. आता इथं दीव दिसतंय छोटस, पण दमन हा तिकडच्या साईडला आहे, तो इथं दिसणार नाही आपल्या मॅपमध्ये. म्हणून बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की दीव दमन पण आहे सर. खरं तर दादरा नगर हवेलीचीच बॉर्डर आपल्या सोबत आहे. दीव दमन आहे कारण त्याचं एकत्रित नाव तसं आहे, दादरा नगर हवेली आणि दीव दमन. म्हणून मी दादरा नगर हवेलीच याला म्हणणार. हा एकच केंद्रशासित प्रदेश आपल्याला लागून आहे. मग आता नेमकं हे 6 राज्यांची सीमा आपल्या सोबत लागलेली आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलं. आता मुद्दा हा आहे की या 6 राज्यांसोबत आपल्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या, हा एक महत्वाचा पॉइंट. मग कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात, चला बघूया. मग आता इकडं आपण पहिले एमपी सोबत लागून असणाऱ्या सीमा बघूया. पहिले आहे नंदुरबार. काय? पहिले आहे नंदुरबार. ठीक आहे. पहिले आहे नंदुरबार. तो एकच मिनिट. पहिले आहे नंदुरबार. ओके. त्यानंतर दुसरा आहे पुढे. तिसरा आहे जळगाव. त्यानंतर इकडे आहे बुलढाणा. समज बारीक पेन घेतला, तुम्हाला आय होप दिसत असेलच. नसेल दिसत तर मी परत वाटलं तर थोडस डार्क पेन, डार्क पेन झाले आपले. बोर्ड असतो, ठीक आहे, काय अडचण नाही. बरोबर. बघा, नंदुरबार, त्यानंतर जळगाव, सॉरी
धुळे, जळगाव, हे थोडस तुम्हाला वेट करायला लागेल, लक्षात घ्या. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, कारण मी ब्लँक मॅप भरतोय. त्यानंतर अकोला इथं लागत नाही बॉर्डरला, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर येतो तुमचा अमरावती, अमरावतीची बॉर्डर मात्र, त्यानंतर अमरावती नंतर वर्ध्याची बॉर्डर मात्र लागत नाही, म्हणजे वर्धा येणार नाही, पण मात्र नागपूर येणार, मात्र भंडारा येणार, भंडारा, आणि शेवटी येतो गोंदिया. बघा आपण बघू शकतो एकूण 8 जिल्हे आहेत बघा. काय 8 जिल्हे आहेत की त्या 8 जिल्ह्यांची बॉर्डर लागून आहे. किती 8 जिल्हे आहेत की 8 जिल्ह्यांची बॉर्डर ही लागून आहे. कोणासोबत लागून आहे? मध्य प्रदेश. ठीक आहे, तो मध्य प्रदेश सोबत 8 जिल्ह्यांची बॉर्डर लागून आहे. आता पुढचं आहे छत्तीसगड. बघा त्या साईडला आपलं छत्तीसगड स्टेट आहे. मग छत्तीसगड या जिल्ह्यासोबत राज्यासोबत आपल्या गोंदिया आणि गडचिरोली, गोंदिया आणि गडचिरोली आपण बघू शकतो की एक 2च जिल्हे आहेत की ज्यांची बॉर्डर छत्तीसगड सोबत लागते. ठीक आहे, त्यानंतर तेलंगणा सोबत बघूया, गडचिरोली एक लागतो, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर इकडं यवतमाळ, त्यानंतर इकडं नांदेड, म्हणजे 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा सोबत लागते. बघा इकडं 8, 2, 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा सोबत लागते. त्यानंतर इकडं लातूर, नांदेड कर्नाटक सोबत, त्यानंतर लातूर, त्यानंतर आता मी याला धाराशिव म्हणेल, मी उस्मानाबाद पण म्हणू शकतो, धाराशिव, त्यानंतर याला म्हणतो सोलापूर. बघा ओके, त्यानंतर सोलापूर नंतर येतो तुमचा सांगली. ओके, त्यानंतर येतो तुमचा कोल्हापूर, आणि त्यानंतर येतो तुमचा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग म्हणजे 7 जिल्हे कर्नाटक सोबत लागतात. किती जिल्हे लागतात? 7 जिल्हे कर्नाटक सोबत लागतात. ओके, आणि जर आता मी गुजरातकडे, एक सिंधुदुर्ग जिल्हा आहे जो फक्त एक सिंगल बघा गोव्यासोबत लागतो, एक सिंगल जिल्हा गोव्यासोबत लागून आहे. आणि इकडे बघा गुजरात, इकडं गुजरातमध्ये बघा नंदुरबार, धुळे तर लागतोच आहे बघा, नंदुरबार, धुळे, त्यानंतर नाशिक, नाशिक तर लागतोच आहे, आणि पालघर, पालघर, असे 4 जिल्हे बघा, 4 जिल्ह्यांच्या सीमा गुजरात सोबत. आणि पालघर एक राज्य म्हणजे जसं गुजरात आणि एक केंद्रशासित प्रदेशासोबत पालघरची. आता हे सगळं झाल्यावर मग आता हे असे 20 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो? असे 20 जिल्हे आहेत. काय तर मी थोडासा पेन चेंज करतो. आता हे असे 20 जिल्हे आहेत की या 20 जिल्ह्यांसोबत बघा बरं का इंटरेस्टिंग गोष्ट आहे, असे 20 जिल्हे ज्यांच्यासोबत ह्या बॉर्डर्स लागलेल्या आहेत. पण तुम्ही जर मोजले तर हे 4, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 16, सॉरी 18, 18 आणि 7 25, आणि हा एक 26. तर तुम्हाला वाटेल आता सर 26 जिल्हे होत आहेत, पण 26 जिल्ह्यांच्या बॉर्डर या सगळ्या 6 राज्यांसोबत लागत नाही. फक्त 20 जिल्ह्यांच्या बॉर्डर ह्या 6 राज्यांसोबत लागतात. मग असं का? तर बघा मी आता कॉमन जिल्हे सांगतो की ज्यांच्या सीमा 2 राज्यांसोबत भिडले. बघा मग पहिला आहे नंदुरबार. बघा नंदुरबार, बघा या नंदुरबारची सीमा लक्षात घ्या 2 राज्यांसोबत लागते. एक म्हणजे मध्य प्रदेश आणि दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे गुजरात. त्यानंतर धुळे बघा याचं पण सेम आहे, एक मध्य प्रदेश आणि दुसरा गुजरात. बघा 2 जिल्हे. इकडे पण बघा गोंदिया,
एक मध्य प्रदेश, एक छत्तीसगड, म्हणजे 2 राज्य आली पुन्हा. इकडे पण बघा गडचिरोली 2 राज्य आले, छत्तीसगड आणि तेलंगणा. इकडे नांदेड बघा 2 राज्य आले, तेलंगणा आणि कर्नाटक. आणि इकडं सिंधुदुर्ग बघा 2 राज्य आले, गोवा आणि कर्नाटक. म्हणजे हे असे 6 जिल्हे आहेत. या 6 जिल्ह्यांच्या सीमा 2-2 राज्यांसोबत लागलेल्या. काय लागलेल्या आहेत? या 6 जिल्ह्यांच्या सीमा 2-2 राज्यांसोबत आपल्या भिडलेल्या आहेत. म्हणजे यावरून असं समजतंय की या 6 जिल्ह्यांचं सीमा 2-2 राज्यांसोबत लागलेल्या असल्यामुळे त्यांची संख्या फक्त 20च होऊन जाते. तेच 20च जिल्हे आहेत, त्यांची बॉर्डर इतर राज्यांसोबत लागलेली आहे. पण त्यात पालघर जर बघितला तर पालघर एक केंद्रशासित प्रदेश आणि एक राज्याला लागतो. तरी सुद्धा तो कॉमन येतो कारण तो पण लागलेला आहे गुजरात सोबत. म्हणजेच 20 जिल्ह्यांची सीमा लक्षात घ्या. 20 जिल्ह्यांची सीमा ही कोणासोबत लागलेली आहे? मग आपल्याला समजत असेल की ती पालघर 6 राज्यांसोबत 20 जिल्ह्यांची सीमा. आता मुद्दा हा आला विद्यार्थी मित्र, थोडस सेटिंग मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे मला पेनचा थोडासा गडबड होतोय, समजून घ्या. इथं 20 असे जिल्हे आहेत की ज्या 20 जिल्ह्यांच्या बॉर्डर, म्हणजे आता 20 जिल्हे तर लागले समजा, इथं 16 असे जिल्हे आहेत की त्या 16 जिल्ह्यांच्या बॉर्डर कोणत्याही स्टेट सोबत लागत. असे 16 जिल्हे कोणते आहेत की ज्यांच्या बॉर्डर कोणत्याही स्टेट सोबत लागत नाहीत? चला मग ते बघूया. एक आहे वर्धा. काय? चला, एक आहे वर्धा. दुसरा आहे अकोला. पुढे आहे वाशिम. त्यानंतर आहे हिंगोली. बघा जिल्हे व्यवस्थित बघा. हा मॅप पण भरता आला पाहिजे कारण आजूबाजूला कोणते जिल्हे आहेत असा प्रश्न विचारते एमपीएससी. त्यामुळे बघा अकोला, वर्धा, वाशिम, हिंगोली. त्यानंतर परभणी बघा. त्यानंतर इकडे बघा हा जालना. जालना हा बघा तुम्ही इकडं बीड. त्यानंतर हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणेन मी. त्यानंतर इकडं अहमदनगर. त्यानंतर इकडं पुणे. त्यानंतर इकडं सातारा. त्यानंतर इकडं ठाणे. त्यानंतर इकडं रायगड. त्यानंतर इकडं रत्नागिरी. त्यानंतर इकडं हा मुंबई उपनगर वरचा. आणि हा छोटासा इथं पॉइंट दिसतोय तुम्हाला, त्याला मी इकडे दाखवतो. म्हणजे एकूण असे 16 जिल्हे. काय? 16 जिल्हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 आणि 16. 16 जिल्ह्यांच्या कोणत्याही बॉर्डर सोबत लागत नाही. आता हा मी मुद्दामच तुम्हाला भरून दाखवलं. हा मी तुम्हाला डायरेक्ट वाचून पण दाखवू शकतो, पण मला असं वाटतं की ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, या पद्धतीने त्याला मॅपला भरला पाहिजे. जेवढे तुम्ही मॅपिंग कराल तेवढं तुमचं या चॅप्टर मध्ये फायदा होतो. आता हे मी तुम्हाला पीपीटी मध्ये पण दाखवू शकतो, पण मला याच्यात सॅटिस्फॅक्शन नाही भेटत की पीपीटी मध्ये दाखवावं. बघा पुढची तुम्हाला इथं दिसेल बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पीपीटी मध्ये पण इथं दाखवू शकतो की कशा पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. चला मी थोडंसं तुम्हाला या पेने पण समजून देतो. आता माझ्याकडनं पेनचं थोडंसं सेटिंग बिघडल्यामुळे मला आता लॉग आउट करता येत नाही, पण मी तुम्हाला इथून समजून सांगू शकतो. बघा आपण बघितलं गुजरात सोबत 4 होते बघा. धुळे, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर 4 होते बरोबर. 4 स्टेट आले, 4 जिल्हे बोलले. त्यानंतर बघा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे 8 आले बघा. इकडे 2 आले गोंदिया आणि गडचिरोली. छत्तीसगड सोबत 2, छत्तीसगड सोबत 2 जिल्हे आले. इकडे बघा तेलंगणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड 4 जिल्हे आले तेलंगणा सोबत. इकडे कर्नाटक सोबत बघा नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग इथं 7 आले.
आणि सिंधुदुर्ग सोबत एक सिंगल आला आणि इकडं 4 हे बघितलं आणि इकडं अरबी समुद्र आहे ज्याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. म्हणजे या मॅपिंग वरून पण तुम्ही समजू शकता. आणि तुम्ही बघू शकतात की इथं 6 विभाग आपल्याला दिलेले आहेत. त्याबद्दल मी बोलणारच आहे. फॅक्ट्सवर मी बोलणारच आहे. मी सध्या तुम्हाला कन्सेप्च्युअल किंवा मॅपिंगच्या आधारे हे समजून सांगतोय. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल की आपल्या आजूबाजूला मग याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन की महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सीमा लागून असणारं राज्य कोणतं? तर मध्य प्रदेश. महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा लागून असणारं राज्य कोणतं? असा प्रश्न आहे. जसं गोवाची सीमा तर एकदम कमीच लागलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर असं पण प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्र राज्यासोबत भिडलेले जे राज्य आहेत त्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात? मग बऱ्याचदा प्रश्न आला आहे की मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तर 8 जिल्ह्यांच्या. कर्नाटकला किती जिल्ह्यांच्या? 7. कंबाईन मेन्सला आलेले प्रश्न आहेत. मागच्या 2022च्या कंबाईन मेन्सला विचारलेले प्रश्न आहेत. आलेले प्रश्न तुम्ही बघा माझं जे PYQ अनालिसिस आहे त्याच्यामध्ये बघा मी हे घेतले. म्हणजे या टाइपचे क्वेश्चन खूप सारे क्वेश्चन आणि मागच्या वर्षी असा क्वेश्चन आला होता की तेलंगणा राज्याला सर्वात कमी सीमा कोणत्या जिल्ह्याची लागते? बघा असा पण प्रश्न येऊन तर तेलंगणाला यवतमाळ जो जिल्हा आहे या यवतमाळ जिल्ह्याची सीमा सर्वात कमी लागते. आता सर्वात जास्त पण विचारू शकतात, सर्वात कमी पण विचारू शकतात. बऱ्याच संदर्भ पुस्तकांमध्ये हे दिलेलं नाही. मग सर तुम्ही म्हणाल याचा अभ्यास कसा करायचा? याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या जिल्ह्यांचं मॅप माहित पाहिजे. मॅप वरून अंदाज काढू शकतो की नेमकं या जिल्ह्याची सीमा किती मोठी असेल, किती या मोठ्या प्रमाणावर राज्याला लागलेली असेल. तो अशा पद्धतीचे क्वेश्चन करण्यासाठी आयोग पण याचं उत्तर खूप संदिग्ध देतं. त्यामुळे आपल्याला मॅपिंगचा वापर करून हे सगळे मुद्दे समजून घेता येऊ शकतात. चला सो मी तुम्हाला मॅपच्या आधारे सगळं समजून दिलं. बघा आता थोडंसं त्याच्यावर एक नजर आपण मॅप्स विदाऊट थोडंसं फॅक्ट्सवर बघूया. हे एखाद मुद्दा सुटलेला असला तर आपल्याला तो फॅक्ट्स मधून काय करता येईल? कव्हर करता येईल. ठीक आहे? आपण फॅक्ट्स वरून समजून घेऊ शकतो. बघा अक्षांश विस्तार मी तुम्हाला सांगितला 15°44 ते 52°. रेखावृत्तीय विस्तार 72°36. पूर्व रेखावृत्त 80°54. साधारण आकार त्रिकोणाकृती पाया कोकणात निमुळते टोक पूर्वेस होत गेलंय, पूर्वेस गोंदियाकडे गेलेला आहे. त्यानंतर पश्चिम पूर्व लांबी 800, उत्तर दक्षिण लांबी 700 आहे. लक्षात घ्या मी 720 म्हटलं होतं पण बऱ्याच संदर्भामध्ये 700 दिले. त्यानंतर 3,07,000. आता ही गोष्ट अजून मी फॅक्च्युअल घेतलेली नाहीये. 3,07,713 चौरस किलोमीटर आपलं क्षेत्र आहे. 9.36% भाग आपल्या क्षेत्रफळाने व्यापला आहे. राजस्थान पहिला, त्यानंतर मध्य प्रदेश दुसरा, त्यानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक क्षेत्रफळानुसार लागतो. ठीक आहे. तो हा प्रश्न बघा लक्षात घ्या. महाराष्ट्राने 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राने 9.36% भाग व्यापलाय. आता हा प्रश्न तर येतोच. यासोबत अजून कसा प्रश्न येतो की महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 11,23,74,333 ही महाराष्ट्राची लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 9.29% भाग व्यापलेला आहे. बघा इथं कन्फ्युजन होतं बऱ्याच. किती टक्के भाग व्यापला? तर 9.29% भाग लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून व्यापलेला आहे आणि 9.36% भाग आपण क्षेत्रफळाच्या दृष्टी म्हणून 3,07,713 9.36% क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलंय. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक आहे. तिसरा आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसरा क्रमांक आहे. कारण पहिला आहे उत्तर प्रदेश. अजून तर 2011च्या जनगणनेलाच आपण फॉलो करतोय. 2021 ची जनगणना झालेली नाही. मे बी ती पुढे होण्याची शक्यता 2024 पण. ओके. आता बऱ्याच वेळा आपण जेव्हा कंपॅरेटिव्ह महाराष्ट्र घेत असतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार पण माहिती असलं पाहिजे. त्यासोबत भारताचं स्थान आणि विस्तार पण माहित असतं. खरं तर आपण भारताच्या भूगोलमध्ये हे बघतो पण तरी आपल्याला ही गोष्ट माहित असली पाहिजेलच विद्यार्थी. त्यासाठी मग लक्षात घ्या. चला आपण भारताचं पण बघून घेऊया. बघा तर तुम्हाला दिसेल 15 अंश सॉरी
बघा 8:04 उत्तर अक्षरवृत्त ते 37:06 उत्तर अक्षरवृत्त हा भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे आणि 68:07 पूर्व रेखावृत्त ते 97:25 पूर्व रेखावृत्त हे मिनिटे असतात लक्षात 97:25 पूर्व रेखावृत्त हा अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय भारताचा आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी जर आपण पाहिली लक्षात घ्या भारताची उत्तर दक्षिण लांबी जर आपण पाहिली तर भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे मग ती आहे 3214 किलोमीटर ती आहे 3200 आणि पूर्व पश्चिम लांबी बघा पूर्व पश्चिम लांबी आहे 2933 इकडे लिहितो मी वाटलं तर बघा उत्तर दक्षिण 3214 नॉर्थ साऊथ आणि पूर्व पश्चिम वेस्ट टू ईस्ट आपण जर पाहिली तर ती आहे 2933 किलो. हे फॅक्ट्स पण पाठ पाहिजे कधी कधी भारताबद्दल पण विचारून टाक. भारताचं जर तुम्ही इथं थोडंसं मी हे रब करतो जर तुम्ही भारताचा क्षेत्राचा विचार केला तर भारताने 32,87,263 चौरस किलोमीटर क्षेत्र भारताचं आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो 7वा क्रमांक लागतो. भारताने एकूण जगाच्या 2.46% काही ठिकाणी 2.42 दिलाय 2.46% क्षेत्र भारताने व्यापलेलं भारताने 2.46% क्षेत्र व्यापलेलं आहे. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला येऊन जातात. हे भारता रिगार्डिंग येऊ शकतं. आपण घेतोय महाराष्ट्राचं म्हणून मी जास्त फार बोलणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. चला त्याबद्दल आपण भारताच्या भूगोलमध्ये घेऊया. चला आता तुम्हाला अजून सोप्या भाषेत तर हे सगळं मी मुद्दाम ब्लँक मध्ये शिकवतो असं वाटायला नको की तर बघून बघून शिकवतात असं वाटायला नको म्हणून थोडक्यात लक्षात घ्या. आता आपण बघू शकतो बघा 72:36 पूर्व रेखावृत्त ते 80:54 पूर्व रेखावृत्त आपला काय पूर्व पश्चिम विस्तार आहे आणि उत्तर दक्षिण बघितलं होतं आपण 15:44 उत्तर अक्षरवृत्त ते 22:06 उत्तर अक्षरवृत्त. पूर्व पश्चिम लांबी 800 उत्तर दक्षिण लांबी 720 मी संदर्भ तुम्हाला 700 किलोमीटर सांगितलेला आहे. ठीक आहे मी मुद्दामच तो मॅप मध्ये 700 टाकलेला बघा. या टाइप मध्ये तुम्ही अभ्यास केला या टाइप मध्ये ते भरून काढलं पाहिजे सगळं तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहील. चला मग तुम्हाला सगळ्या पद्धतीने देतोय. चला आता पुढे जाऊया. आता आपल्याला एक चार्ट आपल्या समोर आहे. महाराष्ट्राला कशा पद्धतीने समुद्र किनारा लाभलेला. आता मी थोडक्यात तुम्हाला राजकीय सीमांबद्दल बोललो की महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत त्या राज्यांना महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हे मी तुम्हाला बोललो. आता आपल्याला बघायचं की महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. आपण बघू शकतो रत्नागिरी जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलाय. रायगड सिंधुदुर्ग बृहन्मुंबई म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यानंतर पालघर त्यानंतर ठाणे या जिल्ह्यांना काय लागलेलं आहे आपला समुद्र किनारा लाभलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं सर्वाधिक समुद्र किनारा रत्नागिरीला लागून आहे आणि सर्वात कमी समुद्र किनारा ठाण्याला लागून आहे. मग यासाठी एक ट्रिक्स आहे रत्नराय सिंधू. आता मी बऱ्याच ट्रिक्स तुम्हाला पुढे जसं जसं जाऊ आपण तसं तसं सांगणार. बघा रत्नराय सिंधू म्हणजे रत्नागिरी रायगड आणि सिंधू हे पहिले टॉपचे 3 लक्षात ठेवायचं. मग बृहन्मुंबई आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर 114 बघा 122 रायगड 120 सिंधुदुर्ग 114 बृहन्मुंबई आणि 102 आहे पालघर आणि ठाणे आहे 25 किलो. तर पालघरचं ठाण्याचं विभाजन झाल्यानंतर हा बदल झालेला आहे तो लक्षात राहू द्या. त्यानंतर आता आपल्याला बघायचे की एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती प्रशासकीय विभाग आहेत एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता या 6 प्रशासकीय विभागांबद्दलची माहिती आपल्याला माहित असली पाहिजे विद्यार्थी. मग हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. या 6 प्रशासकीय विभागाबद्दल मी थोडंसं तुम्हाला मॅपिंगवर अजून समजून सांगतो. चला आपण मॅपकडे जाऊया कारण मला मॅपवर जरा जास्त सोपं जातं यापेक्षा मला मॅपवर आवडतं पण. चला आपल्या समोर 6 प्रशासकीय विभाग दिलेले आहेत. मी मुद्दामच पुन्हा ब्लँक मॅप घेणार नाही
ब्लँक घेतला तर तुम्हाला अजून ते समजायला कठीण जातं. बघा आता आपल्या समोर 6 प्रशासकीय विभाग दिलेले आहेत. बरोबर. आता यात हा जो प्रशासकीय विभाग आहे याचं नाव आपल्याला माहिती आहे की आता आपण याला छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो. काय म्हणतो याला? छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो. छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो. आणि इकडं आपण उस्मानाबादला आता धाराशिव म्हणतो. चला हे नावं चेंज करून घ्या, माहित असलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. चला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे दोन आपल्याला नावं इथं दिसत आहेत. चला मग आता विभाग बघूया. बघा अगदी सोपी ट्रिक्स आहे. जर आपल्याला विभाग क्षेत्रफळानुसार ओळखायचे असतील, लक्षात ठेवायचे असेल तर काय करायचं? बघा आपल्या घरात जातं होतं बघा, जातं. आपण ते जातं असं फिरवायचं. तसं नाही करायचं. आता जातं उलटं फिरवायचं. कसं उलटं फिरवणार ते सांग. आणि कुठे ठेवायचं कसं ते पण सांग. चला मी जातं ठेवलं सेंटर पॉइंट छत्रपती संभाजीनगर म्हणजे हा विभागावर ठेवलं. इथून मी गेलो जातं उलटं फिरवत मी नाशिकला आलो. नाशिकवरून मी पुणे आलो. पुण्यावरून मी नागपूर गेलो. नागपूरवरून मी अमरावती आलो आणि मी थेट कोकणमध्ये आलो. म्हणजे 6 प्रशासकीय विभागांचा हा क्षेत्रफळानुसार क्रम आहे. आता तुम्ही म्हणणार सर हे सोपं करून जरा सांगा आम्हाला कसं? तर बघा आता हा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे. याचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर. हे 64,813 चौरस किलोमीटर. बरोबर. त्यानंतर 57,495 चौरस किलोमीटर सॉरी चौरस किलोमीटर हे क्षेत्र आहे नाशिक विभाग. त्यानंतर 57,000 बघा 57,475 च्या आसपास म्हणजे जवळजवळ दोघांमध्ये फार फरक नाहीये. नाशिक आणि पुण्यामध्ये कमीचा फरक आहे. कदाचित हे आकडा थोडासा माझ्याकडनं सिद्ध राहू शकतो. तरी मी बघून घेतो बघा 275 सॉरी 493 करेक्शन करून घ्या 493 आणि 275 थोडासा क्लोज आहे तो 275 57,275 बघा मग हा तिसरा क्रमांक आला. आणि चौथा बघा नागपूर. नागपूरचं आपण जर बघितलं तर यांचं 51,377 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे. आणि अमरावती जर बघितलं आपण तर अमरावतीचं आहे 46,027 चौरस किलोमीटर. ठीक आहे 46,027 चौरस किलोमीटर. आणि कोकण विभाग जर आपण बघितलं तर कोकण विभागचं आहे 30,728 चौरस किलोमीटर. बघा 30,700. आता एवढं सगळं पाठ नाही राहू शकत. आता माझं ते थोडंसं पाठ आहे तरी मी बघा 57,493 57,275 इथं. पण ट्रिक्सद्वारे हे लक्षात ठेवू शकतो. कसं? इकडून बघा मी जातं ठेवलं छत्रपती संभाजीनगर, नाशिक गेलो, नाशिक पुणे, नागपूर, नागपूरवरून अमरावती, अमरावतीवरून कोकण. किंवा अजून एक ट्रिक्स लिहून देतो. आवना पुना अकेली ही ट्रिक्स. आवना पुना अकेले म्हणजेच औरंगाबाद. आता याचं नाव बदललं असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर घ्या पण ट्रिक्स लक्षात ठेवायला काय झालं तर बघा औरंगाबाद, नाशिक, पुणा, नागपूर, अमरावती आणि केचं कोकण. म्हणजे अशा पद्धतीने आपण 6 प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार क्रम लावू शकतो. आणि लक्षात घ्या हा प्रश्न बऱ्याच वेळा एमपीएससी क्षेत्रफळानुसार विभागांचा उतरता क्रम लावा किंवा क्षेत्रफळानुसार विभागांचा चढता क्रम लावा. तुम्ही माझं पीवायक्यू विश्लेषण मध्ये ते बघू शकता. मग अशा पद्धतीने या ट्रिकच्या आधारावर तुम्ही क्षेत्रफळानुसार बघा छत्रपती संभाजीनगर 64,813 चौरस किलोमीटर, नाशिक 57,493 चौरस किलोमीटर, पुणे 57,275 चौरस किलोमीटर, नागपूर 51,377 चौरस किलोमीटर, अमरावती 46,027 चौरस किलोमीटर आणि कोकण 30,728 चौरस किलोमीटर. अशा पद्धतीने
क्षेत्रफळानुसार आपल्याला विभागांचा क्रम लावता येऊ शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचा हा झाला विभागांचा विषय, हा काय झाला विभागांचा विषय। आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा विषय तो म्हणजे तालुके, की कोणत्या विभागामध्ये किती तालुके आहेत, हा पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आपण प्रशासकीय विभाग बघतो। थोडस लक्षात घ्या, हे चॅप्टर तुम्हाला असं वाटू शकतं की एकदम फॅक्ट्स आहेत। अगदी अगदी हे चॅप्टर फॅक्च्युअलच आहे, अगदी फॅक्च्युअल, हे कन्सेप्च्युअल नाही, लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला थोडंसं पाठांतर ठेवावंच लागेल। आपण बघू शकतो बघा, आता छत्रपती संभाजीनगर मध्ये परत येऊया आपण, कारण या विभागामध्ये 8 जिल्हे म्हणजे सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग आहे। आणि या छत्रपती संभाजीनगर मध्येच एकूण 76 तालुके आहेत, म्हणजे हा सर्वाधिक तालुके असणारा विभाग पण आहे। त्यानंतर आपण जाऊया नाशिक। आता नाशिक पेक्षा आपण जाऊया नागपूर। आता नागपूर मध्ये आहेत 6 जिल्हे, किती जिल्हे 6 जिल्हे, आणि तालुके आहेत 64। त्यानंतर आपण जाऊया नाशिक। नाशिक मध्ये आहेत 5 जिल्हे आणि तालुके आहेत 54। अमरावती, अमरावती मध्ये आहेत तालुके 56, ओके, आणि जिल्हे आहेत एकूण 5, पण 5 जिल्हे आहेत। त्यानंतर आपण येऊया पुणे। पुण्यामध्ये आहेत एकूण 58 तालुके आणि इथं सुद्धा जिल्हे आहेत 5 जिल्हे, 5। असा एमपीएससीने एक प्रश्न विचारला होता, सारख्या आकड्यात जिल्हे असणारे विभाग कोणते। आपल्याला माहित पाहिजे अमरावती, नाशिक आणि पुणे सारखे साखरे म्हणजे 5 जिल्हे आहेत, सारख्या आकड्यात आहेत बघा। क्वेश्चन थोडा गुगली होता, पण सारख्या आकड्यात असणारे जिल्हे विचारलं। आणि आपल्या कोकण मध्ये आहेत 7 जिल्हे आणि तालुके आहेत खरं पाहिलं तर 47च आहेत, पण प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने 3 तालुके ऍड झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 50 तालुके दिसतात। आता ते प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने म्हणून म्हणून आपण बघू शकतो की आता इथं आपल्याला जिल्हेही माहिती आहे। मग जिल्ह्यानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्ह्यानुसार सर्वात मोठा। जिल्ह्यानुसार सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता हे सांगता येणार नाही, का, कारण 3 असे विभाग आहेत की जे लहान आहेत। अमरावती 5 जिल्हे, हे 5 जिल्हे, नाशिक 5 जिल्हे, तिघांचेही उत्तर एकच येणार आहे, त्यामुळे पॉसिबल नाही। तर 7 जिल्हे, म्हणून असा प्रश्न बनणार नाही। पण तरी त्यांनी बनवताना कसा विचारला की सारख्या आकड्यात असणारे जिल्हे, 5 जिल्हे असणारा विभाग कोणता, त्याला माहित पाहिजे मग अमरावती पुणे। आता याच्यावर क्वेश्चन असा येऊ शकतो, तालुक्यानुसार सर्वाधिक तालुके असणारा विभाग कोणता। मग सर्वाधिक तालुके असणारा विभाग कोणता आहे आपला, छत्रपती संभाजीनगर आपला सर्वाधिक तालुके असणारा विभाग, 76 तालुके। बघा जिल्हे असणारा पण छत्रपती संभाजीनगर, क्षेत्रफळ असणारा पण छत्रपती संभाजीनगर, तालुके असणारा पण छत्रपती संभाजीनगर। आता तिन्हींच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर मोठा आहे, क्षेत्रफळाने मोठा, तालुक्यांनी मोठा आणि जिल्ह्यांनी सुद्धा। मग 76 तालुके आहेत। मग आता तालुक्यांसाठी झिगझॅग पद्धत लक्षात ठेवायची। क्षेत्रफळासाठी तर आपण ट्रिक्स घेतली, अवना पुन्हा केले किंवा जात्याची, पण आता इथं ट्रिक्स कोणती घेऊ शकतो आपण, झिगझॅग पद्धत। आता मी इथं झिगझॅग पद्धत लक्षात ठेवतो, कसं बघा 76 तालुके इकडं नागपूरमध्ये आहेत 64 तालुके। पुन्हा मी पुणे आलो, पुण्यामध्ये आहेत 58 तालुके, पुन्हा गेलो अमरावती, अमरावतीमध्ये आहेत 56 तालुके, आणि मग मी येईल नाशिकवर, आणि मग येईल मी कोकणवर। ही झिगझॅग पद्धत जरी लक्षात ठेवली तरी तालुके लक्षात राहू शकतात, काय फार कठीण नाही। बघा तिथं तर ट्रिक्स लागू झाली, इथं ट्रिक्स लागू होत नाही, मग झिगझॅग पद्धत मी अशा पद्धतीने आपला एक सोपा अभ्यास करतो।
की अशा पद्धतीने अभ्यास केला तर मला माहिती आहे की मी ते विसरणार नाही. ठीक आहे, चला तो अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. बघा मग आपण आता चार्ट बघा, मी पुन्हा पुन्हा डबल डबल रिवाइज करतोय जर जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. चला मी सगळे मुद्दे समजून सांगितले होते. आता तेच मुद्दे आपण चार्ट रूपी बघू शकतो. बघा तेच मुद्दे आपल्याला चार्ट रूपी बघता येतील. बघा मग कोकण प्रशासकीय विभाग 30,728 चौरस किलोमीटर, 7 जिल्हे, 50 तालुके, मुंबई शहर, मुंबई, रायगड, रत्नागिरी. 7 जिल्हे, जिल्हे माहित असतात नॉर्मली आपल्याला, त्यामुळे ते चुकायची शक्यता नसते. नाशिक 57,493 चौरस किलोमीटर क्षेत्र, 5 तालुके, सॉरी 5 जिल्हे, 54 तालुके, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार हे 5 जिल्हे. पुणे याच्यात पण 5 जिल्हे, 57,275 चौरस किलोमीटर क्षेत्र, 5 जिल्हे इथं पण आहेत, 58 तालुके मात्र आहेत, 5 जिल्हे, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर. इकडं औरंगाबाद याला आपण आता छत्रपती संभाजीनगर परत अपडेट करू, छत्रपती संभाजीनगर म्हणतो. 8 जिल्हे बघा, 76 तालुके, यात औरंगाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड. बघा हा विभाग क्षेत्रफळाने पण सर्वात मोठा आहे, जिल्ह्यांच्या संख्येने पण सर्वात मोठा आहे आणि तालुक्यांच्या संख्येने सुद्धा सर्वात मोठा आहे. म्हणजे तिन्हीच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय. त्यानंतर नागपूर 51,377, 6 जिल्हे आहेत, 64 तालुके. बघा तालुक्यांच्या संख्येनुसार जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर नंतर नागपूर विभागाचा नंबर लागतो. मग नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली तर 6 जिल्हे. काय तिथं पण 6 जिल्हे आणि अमरावती विभाग ज्याचं 46,027 चौरस किलोमीटर आहे, 5 जिल्हे, 56 तालुके, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा. तो अशा पद्धतीने आपल्याला प्रशासकीय डिव्हिजन्स आणि त्याच्यात असणारे जिल्हे आपण बघितले. मी काल परवाच्या लेक्चरलाच म्हटलं होतो, जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा 26 जिल्हे होते. ओके, 4 प्रशासकीय विभाग होते आणि 229 तालुके होते. आजचं गणित आपल्याला माहिती आहे की जिल्हे आहेत, 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि 355 प्लस 3 असे 358 तालुके आहेत. म्हणजे हे आकडे आपल्याला विचारले जातात वारंवार आयोगाकडून, रिपिटेशन होताना आपल्याला दिसतं. तो अशा पद्धतीने प्रशासकीय विभाग याबद्दल आपण थोडंसं बोललो. बघा इथं पण तुम्हाला थोडंसं चार्ट रूपी बघता येईल. साधारण गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र अशा पद्धतीने असं थोडंसं पीपीटी मध्ये सोपं करायचा प्रयत्न केला आहे, पण मला ते शिकवायला आवडत नाही. बघा शेजारील राज्य आणि त्यांना लागून असणाऱ्या सीमा हा सुद्धा मुद्दा आपला बघून झाला. आता हा फॅक्च्युअल मुद्दा आहे, मुद्दामच बऱ्याचदा तालुक्यांची संख्या पण विचारली जाते, म्हणून इथं तालुक्यांची संख्या पण ऍड केलेली आहे. आयोग तसा प्रश्न विचारू शकते म्हणून हे मी देतोय. बघा इकडे मध्य प्रदेश, सर्वात जास्त जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागते, 24 तालुके, सर्वात जास्त तालुके पण लागतात. इकडं कर्नाटक 7 जिल्ह्यांची सीमा लागते आणि 18 तालुके लागतात. इकडं गुजरात 4 जिल्ह्यांची सीमा लागते, 13 तालुके लागतात. इकडं तेलंगणा 4 जिल्ह्यांची सीमा लागते, 18 तालुके लागतात. छत्तीसगड, गोंदिया, गडचिरोली 2च जिल्हे लागतात, 8 तालुके लागतात. गोवा 2 तालुके लागतात, 1च जिल्हा आहे आणि दादरा नगर हवेली, पालघर 1 जिल्हा आणि 3 तालुक्यांच्या सीमा गुजरात सोबत आणि लागलेल्या आहेत किंवा दादरा नगर हवेली सोबत लागलेल्या आहेत. तो अशा पद्धतीने आपल्याला हे माहित असतं पाहिजे थोडं की या टाइप मध्ये प्रश्न आयोग विचारतं, फॅक्च्युअल प्रश्न विचारतं. ठीक आहे, तो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. थोडंसं हे फॅक्च्युअल चॅप्टर आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. आता एवढा टॉपिक घेतो आणि मग आपण आज थांबूया, उद्या आपण घेऊया. ठीक आहे, चला बघा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा मी मुद्दामच इथं ब्लँक मॅप काढला. मला याच्यामध्ये शिकवणं जरा जास्त बेटर वाटतंय, पण मी तुम्हाला पीपीटी आणि दोघांचा वापर करतो. ओके, आपण याच्यात बघू शकतो की हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. आता महाराष्ट्राच्या उत्तरेला या भागात आणि या भागात इथं दोघीकडे सातपुडा पर्वत आहे. मात्र या सातपुडा पर्वतामधले कोणकोणता भाग नैसर्गिक आहे तर इथं आपल्याला माहिती आहे की गाविलगड टेकड्या आहेत. इकडं चिखलदरा सुद्धा आहे, थंडावेचं ठिकाण.
ओके, चिखलदरा आहे. इथं वैराट नावाचं शिखर सुद्धा आहे आणि गाविलगड टेकड्या. हे झालं उत्तरेची नैसर्गिक सीमा आपली. आपल्या पूर्वेला गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकशा टेकड्या आहेत, तसंच सालेकशा टेकड्या सुद्धा आहेत. हा प्रश्न मागच्या वेळेस विचारला गेलेला आहे की दरकशा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर गोंदिया जिल्ह्यात. हे अमरावती जिल्ह्यात. आपण विचारून टाकतो कधी. हे दरकशा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात. आणि जर तुम्ही गडचिरोलीमध्ये गेले तर भामरागड, सुरजागड, शिरोली या टेकड्या आपल्याला गडचिरोलीमध्ये दिसून येतात. आणि इथंच तुम्ही जर चंद्रपूरमध्ये गेले तर चांदूरगड आणि चिमूर या सुद्धा टेकड्या दिसून येतात. आता ही नैसर्गिक सीमा व्यापतात. आपल्या आग्नेयेला कोणत्याही प्रकारची नैसर्गिक सीमा नाहीये. हे डायरेक्टली येतो मग दक्षिणेला. दक्षिणेला येते तेरेखोलची खाडी किंवा या ठिकाणी येते हिरण्यकशी नदी. बघा, या ठिकाणी आपली एक नैसर्गिक सीमा येते. कोकणचा किनारपट्टीचा विस्तार दमनगंगा नदीपासून तर तेरेखोलच्या खाडीपर्यंत झालेला आहे. आणि आपल्या वायव्येमध्ये जर आलो तर या ठिकाणी आपल्याला माहिती की तोरणमाळ हे पठार पण आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर इथं अस्तंबा डोंगर हे सातपुडा पर्वतातलं एक शिखर आहे. त्यानंतर इथं अक्राणी टेकड्या सुद्धा आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये. बघा, अस्तंबा डोंगर, तोरणमाळ आणि अक्राणी टेकड्या या सगळ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतात. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? नंदुरबार जिल्ह्यामध्ये. यांनी पण आपली वायव्य नैसर्गिक सीमा व्यापलेली. आणि इथंच वरती जर तुम्ही थोडंसं गेले या ठिकाणी, इथं काठी धडगावचं पठार पण आहे. आपण घेऊ ते फिजिकल मध्ये परत घेणार आहेत नैसर्गिक सीमा. आणि तुम्ही जर नाशिक मध्ये गेले तर सातमाळा, आता आपल्याला माहिती की इथं सातमाळा अजिंठा या रांगा निघतात. मग ही सातमाळा रांग ही नाशिक जिल्ह्यामधून निघते. ही सुद्धा एक नैसर्गिक सीमा वायव्य भागाची. आणि इकडं आपल्याला तर माहिती आहे की नॅचरली अरबी समुद्राने एवढी मोठी आपली नैसर्गिक सीमा पश्चिमेला व्यापलेली आहे. तो अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आजूबाजूला पसरलेल्या. काय? महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आजूबाजूला. आपण राजकीय सीमा बघितल्या, आपण नैसर्गिक सीमा पण बघितलेल्या आहेत. सो आपण बघू शकतो या ठिकाणी. मला मी तो चार्ट पुन्हा इकडे आणू शकतो, काढू शकतो, दाखवू शकतो. बघा, मग सातमाळा डोंगर, गाळणा टेकड्या, अक्राणी टेकड्या. आता गाळणा टेकड्या धुळे जिल्ह्यामध्ये येतात म्हणून मी त्या लिहिल्या नाहीत. त्यानंतर सातपुडा टेकड्या, गाविलगड टेकड्या, इकडे दरकशा टेकड्या, इकडे भामरागड व चिरोली टेकड्या, तेरेखोलची खाडी, अरबी समुद्र या सीमा मी तुम्हाला विथ मॅप काढून दाखवलेल्या आहेत. विथ मॅप पण त्या काढलेल्या बघा. तो हे जरा जास्त सोपं जातं ना समजायला. असं जर काही केलं तर याच्यावर अभ्यास पण आपला चांगला होतो. ठीक आहे ना. तो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. उद्या आपण या प्रशासकीय डिव्हिजन मधले काही क्षेत्रफळाने लहान, क्षेत्रफळाने मोठे, उद्या या चॅप्टर बद्दल अजून काही माहिती घेऊया. तो आजचं लेक्चर मी इथं थांबवतो. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे की 7721 06 5750 या नंबरला तुम्ही मला डाऊट्स कधीही विचारू शकतात आणि कधीही मला तुम्ही मेसेज करू शकतात. ओके. PYQ आपले ऑलरेडी PYQ घ्यायची गरजच नाहीये, कारण आपलं PYQचं यूट्यूब लिंक तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेली असेल, किंवा तुम्ही माझ्या आपल्या प्रियदीप यूट्यूब चॅनलला जा. इथं तुम्हाला 8 PYQ सेशन्स भेटतील. हेच PYQ आहेत, म्हणजे हेच जिथं मी इथं घेतोय, मी सांगतोय हेच PYQ तिथं अवेलेबल होतील. हीच लिंक मी इथं पण आपल्या ॲपला पण शेअर करून देतो, जेणेकरून तुम्हाला तिथून ते बघता चालेल. मी ते रेकॉर्ड केलेलं नाही लेक्चर, ते डायरेक्ट यूट्यूबला आहे. ते ती लिंक शेअर मी तुम्हाला करून देईल, जेणेकरून तुम्हाला ॲपमधून पण बघता चालेल. तो आज आपण थांबूया. थँक्यू.